कोठडी सुनावली। आर्थिक फसवणूक करणाऱ्या वित्त कंपन्यांच्या जप्त केलेल्या मालमत्तांबाबत न्यायालयाने 6 महिन्यांमध्ये निर्णय घेता यावा यासाठी नवीन कायदा तयार केला जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। एका प्रश्नाच्या उत्तरात विधानसभेत त्यांनी ही माहिती दिली। अशा जप्त मालमत्तांबाबत 6 ते 7 वर्ष निकाल लागत नाही, त्यामुळे गुंतवणूकदारांचे अडकलेले पैसे पुन्हा मिळण्यामध्ये वेळ जातो। अशा सर्वसामान्य गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी नवा कायदाच केला जातोय असं ते म्हणाले। लोकांना पैसे परत कधी मिळतील ज्यावेळेस त्या प्रॉपर्टीज ॲब्सोल्यूट होऊन त्याची परवानगी विक्रीची आपल्याला मिळेल। त्या प्रोसेसमध्ये 6-6, 7-7 वर्ष जातात आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे की कायद्यामध्ये बदल करून कायद्यानुसार न्यायालयावर 6 महिन्यात या ॲब्सोल्यूट करण्याचं बंधन आम्ही टाकणार आहोत। आणि त्याचसोबत जसं BNS मध्ये आता फौजदारी कायद्याच्या अंतर्गत जेव्हा एखादी केस चालते, आता नियम असा झाला आहे की डिफेन्सच्या लॉयरला 2 पेक्षा जास्त ॲडजमेंट घेता येत नाही। तशा पद्धतीनं याही केसमध्ये आम्ही हा नियम करतो आहोत, अमेंडमेंट करतो आहोत की 6 महिन्यात निकाल झाला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत 2 पेक्षा जास्त ॲडजॉर्नमेंट या ठिकाणी घेता येणार नाही। त्यामुळे या प्रॉपर्टीज लवकर ॲब्सोल्यूट होऊन त्याची विक्री करून जो काही सामान्य व्यक्ती आहे त्याचा पैसा आपल्याला परत करता येईल। अन्यथा 10-10 वर्षापूर्वी ज्यांच्या प्रॉपर्टीज जप्त केलेल्या आहेत त्यांचेही केसेस चाललेले आहेत, ते तारखा घेत राहतात, विक्री होत नाही, लोकांचे पैसे मिळत नाही आणि म्हणून हा निर्णय घेतला आहे। इतर आपण ज्या बाबी मांडलेल्या आहेत त्याची चौकशी केली जाईल। कोकणातील मत्स्य व्यवसाय, बंदर विकास आणि जलवाहतुकीमध्ये